मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच केलेले आहे। त्यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधून मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते आहे, मराठा कार्यकर्ते हे निघालेले आहे। मी आता मनमाडच्या रेल्वे स्थानकात आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी हे जे कार्यकर्ते आहे हे मोठ्या संख्येने जमलेले आहे। काही वेळानंतर ह्यांना जी गाडी आहे, ज्या गाडीला यांनी रिझर्वेशन केले, ती गाडी जी आहे ती या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्यानंतर हे सगळे कार्यकर्ते मग ते लासलगाव, मनमाड, नांदगाव, येवला या ठिकाणी हे कार्यकर्ते या ठिकाणी आता जमायला सुरुवात झालेले। आपण बघू शकतो की हळूहळू कार्यकर्ते जे आहेत ते इथे जमतात आहे। आपल्या बरोबर काही कार्यकर्ते आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जे मराठा समाजाचे समन्वयक आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, मला सांगा की काय आज तुमचा प्रोग्राम असणार आणि कशा पद्धतीने तुम्ही आंदोलनाला पोहोचणार? आज आम्ही 11:30 वाजता जनशताब्दी एक्सप्रेसने 1000हून अधिक बुकिंग आम्ही केलेली आहे। काही बुकिंग आमची वेटिंगला आहे अजून सुद्धा। आम्ही आज हजाराहून जास्त लोक मुंबईला जात आहोत मराठा आरक्षणासाठी। आमची टीम क्रमांक 2 संध्याकाळी 4:30 वाजता निघणार आहे तपोवन एक्सप्रेसने। त्यानंतर उद्या सकाळी 5 वाजेला पंचवटी एक्सप्रेसने आमची टीम क्रमांक 3 निघणार आहे। तालुक्यातून आम्ही हजारोंनी लाखो लोक मुंबईत पोहोचणार आहोत ट्रेनच्या माध्यमातून। जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। आम्ही स्वतः आंदोलन करते आहोत, आमरण उपोषण करते आहोत। आतापर्यंत शासनाने मराठ्यांची फसवणूकच केलेली आहे आणि जो सगळे सोयऱ्याचा कायदाचं हे केलं होतं, अध्यादेश काढला होता, त्याचा जोपर्यंत इम्प्लिमेंट होत नाही, जोपर्यंत तो लागू होत नाही, जोपर्यंत सातारा गॅजेटर, हैदराबाद गॅजेटर आणि कोल्हापूर आपलं बॉम्बे गॅजेटर लागू होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आणि आम्ही आंदोलनावर ठाम आहोत। आम्ही मराठा आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही। एकूणच कार्यकर्त्यांमध्ये आता तीव्र भावना झालेली आहे। घरातून सकाळचा नाश्ता असेल किंवा दुपारचं जेवण असेल हे घेऊन हे सगळे कार्यकर्ते जे आहे आता हे मुंबईकडे कूच करू लागलेले आहे आणि मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी हे कार्यकर्ते या ठिकाणी जमले। या ठिकाणी या कार्यकर्त्यांसोबत अनेक मुस्लिम बांधव जे आहे ते सुद्धा इथे आहे। आपण बघू शकतो। काय सांगाल तुम्ही, यांना पाठिंबा देत आहे कशासाठी आणि काय नेमकं कारण? माननीय मनोज दादा जरांगे यांनी जो आंदोलन पुकारलेलं आहे, मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे। मोठा भाऊ म्हणण्यापेक्षा तो आमचा बाप भाऊ आहे, जो सर्वात मोठा असतो या महाराष्ट्रातला तो। आणि त्यांची जी आर्थिक सामाजिक जी परिस्थिती बिघडलेली आहे त्याकरिता त्यांना आरक्षण देणे हे खूप महत्त्वाचा विषय आहे आणि त्याकरता जो लढा यांनी उभा केलेला आहे त्या लढ्याकरता आमच्या मोठ्या भावाला आम्ही पाठिंबा देण्याकरता इथं सर्व जमलेलो आहोत। जर मुंबईमध्ये त्यांना काही त्रास देण्यात आला किंवा त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही सुद्धा मुस्लिम समाज बहुसंख्य संख्येने आम्ही सुद्धा मुंबईला पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि या पाठिंबाला मुंबईला जाऊन सुद्धा आम्ही त्यांना पाठिंबा देऊ अशी आम्ही जाहीर करतो। एकूणच आपण बघायला गेलं तर मुस्लिम समाज असेल किंवा मराठा कार्यकर्ते असेल या ठिकाणी आता जमायला सुरुवात झालेली आहे आणि काही वेळात गाडी आल्यानंतर हे सगळे मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। अजय सोनवणे, साम टीव्ही, मनमाड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।